आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शिवजयंती आहे आणि शिवनेरीवर आज प्रचंड गर्दी पाहायला मिळते। किल्ले शिवनेरीवर मध्यरात्री प्रचंड गर्दी होत होती आणि शिवनेरीवरील गर्दीमध्ये काही शिवभक्त जखमी झाल्याची माहिती आहे। अंबरखाना परिसरामधील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते। प्रमाणापेक्षा जास्त गर्दी जमली आणि त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली आहे। गर्दीमध्ये जखमी झालेल्यांवर जुन्नर आणि मंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। गर्दीच्या ठिकाणी पोलीस अनुपस्थित असल्याची माहिती आहे। किल्ले शिवनेरीवर मध्यरात्री प्रचंड गर्दी जमलेली होती आणि शिवनेरीवरील गर्दीमध्ये काही शिवभक्त जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। अंबरखाना परिसरामधील हत्ती दरवाजा गणेश दरवाजामध्ये प्रचंड गर्दी झाली आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती सुद्धा उद्भवलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, जे शिवभक्त जखमी झालेले आहेत रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या सोबत आहेत। तुषार, जे शिवभक्त आता सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेतात त्यांची प्रकृती कशी आहे आणि काय नेमकं झालं होतं? महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त का नव्हता तिथं? श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर किल्ले शिवनेरीवरती शिवजयंती साजरी करण्यासाठी अनेक शिवभक्त येत असतात। रात्रीही मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती येत होते। ज्योत घेऊन अनेक जे तरुण शिवभक्त आहेत ते मोठ्या संख्येने ज्योतीसाठी या शिवनेरी गडावरती येत असतात। आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर रात्री किल्ल्यावरती होणारी विद्युत रोषणाई आणि त्यानंतर होणारी फटाक्यांची आतषबाजी, या संपूर्ण ही घटना जर आपण पाहिली तर ही पाहण्यासाठी अनेक जण खरं तर या किल्ले शिवनेरीवरती पोहोचत असतात। आणि किल्ले शिवनेरीवरती ज्यावेळेस ते पोहोचले आणि तिथून कार्यक्रम उरकून ज्यावेळेस ते खाली येत होते त्यावेळेस खाली येणारा पब्लिक आणि वरती येणारे ही शिवभक्त आहेत यांच्यामध्ये जे किल्ल्यावरती जाणारे जे दोन छोटे रस्ते आहेत त्यामध्ये अंबरखाना आणि हत्ती दरवाजा असेल, गणेश दरवाजा असेल, या दरवाजांमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। आणि यामध्ये अनेक जण खरं तर जखमी झाले। त्यांना मंचर रुग्णालय असेल, त्यानंतर जिल्हा येथील ग्रामीण रुग्णालय असेल, त्याचा उपचार त्यांच्यावरती सुरू आहे। त्यांची प्रकृती आता जरी स्थिर असली तरी या संपूर्ण घटनेच्या वेळेस किल्ल्यावरती पोलिसांचा चोख असा बंदोबस्त दिसून आलेला नव्हता। कारण काल दिवसभरामध्ये पोलीस होते, रात्रीचा जो पोलीस बंदोबस्त लागणं गरजेचं होतं तो किल्ल्यावरती कुठेही दिसून न आल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे। बरं, आता सध्या वाजलेले आहेत 7:30। आता तरी पोलिसांचा बंदोबस्त तिथं तैनात आहे का? कारण की आज दिवसभर दिग्गजांची उपस्थिती असेल, अनेक नेते राजकारणी सुद्धा येतील, शिवप्रेमी सुद्धा येतील। आता सध्या पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? कारण की आज बऱ्याच कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन आहे तिथं। नक्कीच श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आज कार्यक्रमांची रेलचेल किल्ले शिवनेरीवरती पाहायला मिळतीये। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यानंतर इतर मंत्रीही मोठ्या संख्येने या शिवनेरी गडावरती उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या राजाचा जन्म सोहळा खरं तर साजरा होणार आहे। आता जर आपण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहाटेची वेळ सोडली तर बाकीच्या वेळी पोलिसांनी आता चोख बंदोबस्त लावल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय की जुन्नर शहरापासून ते किल्ले शिवनेरी पर्यंत संपूर्ण ठिकाणी पोलिसांचा चोख आता बंदोबस्त दिसून येतोय। आणि आज दिवसभर जे कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत त्या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल। अपडेट घेत राहू तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। केंद्रीय म्हणजे तिथं हेच नाही, प्रशासन म्हणजे कोणी उपलब्ध नसल्यामुळे झाली। काय परिस्थिती निर्माण झाली तिथं? परिस्थिती अशी निर्माण झाली का खालून जाणारी जी लाईन आहे तर ते सिंगलला जायला पण जागा ठेवली नाही आणि सगळे वरून 3 ते 4 लाईनी करण्यात आल्या होत्या आणि त्या चेंद्रेमध्ये हे जे झालेत, जे मोडले तोडलेत, हे सगळं त्यामुळे झालेलं आहे। किती लोक जखमी झालेत? साधारण ते 14 ते 15 लोक झालेले आहेत। कोणाचा हात गेला, कोणाचा पाय गेलाय, कोण भाजलंय, कोण मोडलंय, असं झालेलं आहे।